नमस्कार रेशनधारकांनो, 1 ऑगस्ट 2025 पासून रेशन कार्डच्या आधारावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहेत। जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 1 ऑगस्ट 2025 पासून रेशन कार्डच्या आधारावरती पैसे सुद्धा मिळणार आहेत। परंतु ज्या नागरिकांकडे पांढरे रेशन कार्ड असेल अशा नागरिकांना 1 ऑगस्ट 2025 पासून रेशन कार्डच्या आधारावरती पैसे सुद्धा मिळणार नाही। तर हे पैसे कशा पद्धतीने मिळणार आहेत, याच्यासाठी कुठे अर्ज करायचा आहे त्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। परंतु रेशन धारकांनो, चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून रेशन कार्ड संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। तर बघा रेशन धारकांनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा ऐकत असाल की रेशन कार्डवरती पैसे सुरू झाले, रेशन कार्डवरती पैसे सुरू होणार। परंतु रेशन धारकांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून खरोखर GR सुद्धा आलेला आहे। तर या GR मध्ये स्पष्टपणे उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे की राज्यामधील पिवळ्या रेशन धारकांना आणि केसरी रेशन धारकांना 1 ऑगस्ट 2025 पासून रेशन कार्डच्या आधारावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहेत। परंतु सरसकट सर्व रेशन धारकांना अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा मिळणार नाही। तर ते रेशन धारक कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। बघा, राज्यामध्ये प्रामुख्याने पिवळे रेशन कार्ड आहे, केसरी रेशन कार्ड आहे आणि पांढरे रेशन कार्ड आहे। तर या तिन्ही रेशन धारकांना अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा मिळणार नाही। तर या तिन्हीपैकी फक्त 2 रेशन धारकांना पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। याच्यामध्ये पिवळे रेशन कार्ड आणि केसरी रेशन कार्ड पांढरे रेशन धारकांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालू शकेल, कारण त्यांना 1 ऑगस्ट 2025 पासून रेशन कार्डच्या आधारावरती पैसे सुद्धा मिळणार नाहीत। परंतु रेशन धारकांना 1 ऑगस्ट 2025 पासून फक्त रेशन कार्डवरती पैसे मिळणार नाहीत, तर रेशन कार्डमध्ये काही बदल सुद्धा करण्यात येणार आहे। तर ते बदल कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु हे जे बदल होत आहेत तर या बदलांमुळे रेशन धारकांना आर्थिक फायदा सुद्धा होणार आहे। म्हणजेच रेशन धारकांना तुम्हाला वर्षानुवर्ष रेशन कार्डच्या आधारावरती फक्त गहू आणि तांदूळच मिळत होते आणि ते गहू चांगल्या प्रकारचे, चांगल्या क्वालिटीचे मिळत नव्हते। म्हणजेच त्या गावामध्ये जास्त प्रमाणामध्ये मस्किडे सुद्धा बघायला मिळत होते। रेशनच्या तांदळाचा भात सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये शिजत नव्हता। तर या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे की रेशन धारकांना चांगल्या क्वालिटीचा गहू मिळवायचा आहे, चांगल्या क्वालिटीचा तांदूळ द्यायचा आहे। त्या दृष्टिकोनातून रेशन धारकांना 1 ऑगस्ट 2025 पासून तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा गहू मिळणार आहे, चांगल्या क्वालिटीचा तांदूळ सुद्धा मिळणार आहे। त्यासोबत रेशन धारकांना प्रत्येक महिन्याला मोफत किराणा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या किराण्यामध्ये 9 जीवनावश्यक वस्तूंचा समावेश सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजेच रेशन धारकांना ज्या आपल्या घरगुती वस्तू असतात याच्यामध्ये मसाल्याचे पदार्थ, हरभऱ्याच्या डाळी असतील, मुगाच्या डाळी असतील, तेल असेल, सोयाबीन असेल, यांसारख्या 9 जीवनावश्यक वस्तू तुम्हाला सुद्धा मिळणार आहे। परंतु रेशन धारकांना राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने सर्व रेशन धारकांना अर्जंट सूचना दिलेली आहे की तुम्ही 31 जुलैच्या अगोदर महत्त्वपूर्ण अशी 3 कामे सुद्धा करायची आहे। जे रेशन धारक 31 जुलैच्या अगोदर म्हणजेच 1 ऑगस्टच्या अगोदर हे महत्त्वपूर्ण अशी 3 कामे करतील त्याच रेशन धारकांना रेशन कार्डच्या आधारावरती चांगल्या क्वालिटीचा गहू, चांगल्या क्वालिटीचा तांदूळ, चांगल्या क्वालिटीचा मोफत किराणा आणि रेशन कार्डच्या आधारावरती पैसे सुद्धा देण्यात येणार आहे। तर हे पैसे कशा पद्धतीने मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यामधील रेशन धारकांना रेशन कार्डच्या आधारावरती पैसे मिळणार आहेत, प्रत्येक व्यक्तीच्या नावाने किती रक्कम मिळणार आहे, तर याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। परंतु रेशन धारकांना व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच व्हिडिओ पाहता पाहता चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायचं आहे। बघा, रेशन धारकांना राज्यामध्ये 52 लाख लोकांकडे पिवळे रेशन कार्ड आहे आणि केसरी रेशन कार्ड आहे, परंतु कमी प्रमाणामधील नागरिकांकडे पांढरे रेशन कार्ड आहे। त्यामुळे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की रेशन धारकांना चांगल्या क्वालिटीचे गहू द्यावेत, चांगल्या क्वालिटीचे तांदूळ द्यावेत,
चांगल्या क्वालिटीचा मोफत किराणा द्यावा आणि रेशन कार्डच्या आधारावरती रेशन धारकांना सक्षम बनवण्यासाठी अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा द्यावेत। परंतु राज्य सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे की सरसकट सर्व रेशन धारकांना या 3 आनंदी निर्णयांचा लाभ घेता येणार नाही, या 3 आनंदी निर्णयांचा लाभ देण्यात सुद्धा येणार नाही। बघा, रेशन धारकांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार जे रेशनधारक या 4 नियमांमध्ये बसत असतील त्याच रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहेत, त्याच रेशनधारकांना मोफत किराणा देण्यात येणार आहे आणि त्या रेशनधारकांना विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। तर ते 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण अगदी एका मिनिटामध्ये बघून घेऊयात। तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, रेशनधारकांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 4 नियम लावलेले आहेत। तर या 4 नियमांपैकी जो पहिला नियम लावण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम म्हणजे रेशनधारक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, त्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। बघा, रेशनधारकांना तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, तरच तुम्हाला याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। सोबतच जो दुसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम म्हणजे रेशनधारकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे। जर तुमचं उत्पन्न या 2025 सालामध्ये 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेलं असेल तर तुमचं रेशन कार्ड अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे, तुमचं रेशन कार्ड बंद सुद्धा करण्यात येणार आहे। त्यासोबत रेशनधारकांना जो तिसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो तिसरा नियम म्हणजे रेशनधारकांना तुमच्या घरामधील एखादी व्यक्ती या 2025 सालामध्ये सरकारी नोकरीमध्ये कामगार लागलेला असेल तर तुम्हाला याचा लाभ सुद्धा घेता येणार नाही। परंतु ज्या रेशनधारकांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसेल त्यांनाच याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचे जे शेवटचे चौथी पात्रता चौथा नियम आहे तर तो चौथा नियम म्हणजे रेशनधारकांना जर तुमच्याकडे एखादी 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला याचा लाभ सुद्धा घेता येणार नाही। परंतु ज्या रेशनधारकांकडे 4 चाकी गाडी नसेल त्या रेशनधारकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच रेशनधारकांना तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावा, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसायला पाहिजे, तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसायला पाहिजे। बघा, जर तुम्ही या 4 ते 5 नियमांमध्ये बसत असाल, या 4 ते 5 पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला याचा लाभ 1 ऑगस्ट 2025 पासून घेता येणार आहे। बघा, आता आपण बघितलेले आहेत की तुम्हाला 1 ऑगस्ट 2025 पासून कोणकोणते लाभ सुरू सुद्धा होणार आहेत। बघा, रेशनधारकांना पहिला लाभ म्हणजे तुम्हाला रेशन कार्डच्या आधारावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा देण्यात येणार आहे, म्हणजेच राज्य सरकारकडून आर्थिक सहाय्य सुद्धा केलं जाणार आहे। त्यासोबत 1 ऑगस्ट 2025 पासून रेशन कार्डच्या आधारावरती मोफत किराणा मिळणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचा जो तिसरा लाभ देण्यात येणार आहे तर तो तिसरा लाभ म्हणजे रेशनधारक बहिणींना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। त्यासोबत रेशनधारकांना जर एखादा व्यवसाय स्वतःच्या पायावरती उभा करायचा असेल आणि त्यांना पैशांची कमतरता भासत असेल तर त्यांना बिनव्याजी कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे। तर हे कर्ज कशा पद्धतीने मिळवायचं आहे, या कर्जासाठी कुठे अर्ज करायचा आहे त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणत्या रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहेत। बघा, रेशनधारकांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यामधील केसरी रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती पैसे सुद्धा मिळणार आहेत। जर तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्यांपैकी असेल, तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल, पिवळे रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या सर्व 36 जिल्ह्यांमधील रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती पैसे मिळणार नाहीत, फक्त 14 जिल्ह्यामधील रेशनधारकांना हे पैसे सुद्धा मिळणार आहेत। तर ते 14 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु रेशनधारकांना जे रेशनधारक 31 जुलैच्या अगोदर महत्त्वपूर्ण अशी 3 कामे करतील त्याच रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळतील, त्याच रेशन
रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती मोफत किराणा मिळणार आहे आणि त्याच रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती बिनव्याजी कर्ज मिळणार आहे। त्याच रेशनधारकांना विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा अगदी एका मिनिटामध्ये 3 कामे सुद्धा सांगत आहे। त्यानंतर तुम्हाला कोणते पैसे मिळणार आहेत, किती पैसे मिळणार आहेत, या पैशांसाठी कसा अर्ज करायचा आहे, या योजनांसाठी या कर्जासाठी कसा अर्ज करायचा आहे, या किराण्यासाठी कुठे अर्ज भरायचा आहे, त्याची संपूर्ण माहिती अगदी एका मिनिटामध्ये देणार आहे। परंतु राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने सर्व रेशनधारकांना अर्जंट सूचना दिलेली आहे। जर तुम्ही महत्त्वपूर्ण अशी 3 कामे केली नाही तर तुमचं रेशन कार्ड 1 ऑगस्ट 2025 पासून बंद करण्यात येणार आहे। तुम्हाला त्या रेशन कार्डवरती कोणताही लाभ मिळणार नाही। जर तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ रेशन कार्डच्या आधारावरती घेत असाल तर त्या योजनेचा लाभ सुद्धा बंद होऊ शकतो। त्यामुळे रेशनधारकांना कान देऊन 1 मिनिट हा व्हिडिओ तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। बघा रेशनधारकांना केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व रेशनधारकांनी 1 ते जुलैच्या अगोदर केवायसी करणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्ही ज्या रेशन दुकानामधून रेशन धान्य घेत असाल त्या रेशन दुकानामध्ये जाऊन केवायसी करणं बंधनकारक आहे। त्यासोबत रेशनधारकांना जे दुसरं काम करायचं आहे तर ते दुसरं काम म्हणजे रेशन कार्ड सोबत आधार कार्ड सुद्धा लिंक करायचं आहे। परंतु रेशनधारकांना आधार कार्ड लिंक करण्याच्या अगोदर ते आधार कार्ड अपडेट सुद्धा केलेलं असो। म्हणजे जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी आधार कार्ड काढलेलं असेल तर ते आधार कार्ड अपडेट सुद्धा करायचं आहे, अन्यथा तुम्हाला रेशन कार्डच्या आधारावरती धान्य सुद्धा मिळणार नाही, रेशन कार्डच्या आधारावरती पैसे मिळणार नाहीत आणि घेत असलेल्या योजनांचा लाभ सुद्धा बंद होऊ शकतो। बघा पहिलं काम म्हणजे रेशनधारकांना पहिलं काम केवायसी करणं, दुसरं काम म्हणजे रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करायचं आहे आणि जे तिसरं काम करायचं आहे तर ते तिसरं काम म्हणजे तुम्ही या वर्षीचा उत्पन्न दाखला सुद्धा काढायचा आहे। तुमचं उत्पन्न जर 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तरच तुम्ही जशाच्या तशा रेशन कार्डचा लाभ घ्यायचा आहे। परंतु जर तुमचं उत्पन्न या 2025 सालामध्ये 2.5 लाखांच्या पुढे गेलेले असेल तर ते रेशन कार्ड तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे जे तहसील कार्यालय असतं तर त्या तहसील कार्यालयामधील अन्न पुरवठा विभागामध्ये जमा सुद्धा करायचं आहे, अन्यथा जर तुम्ही तशाच पद्धतीने लाभ घेत बसलात तर तुमच्यावरती राज्य सरकारकडून कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे, तुम्हाला तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे सर्व रेशनधारकांनी या सूचनांचं पालन करायचं आहे, अन्यथा तुमच्यावरती राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून कारवाई करण्यात सुद्धा येणार आहे। बघा 3 कामे 1 ते जुलैच्या अगोदर करायची आहेत, परंतु त्या रेशनधारकांना तातडीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। जे रेशनधारक रेशन दुकानांमधून धान्य घेत असतील आणि आपल्या गावामधील किराणा दुकानांमध्ये विकत असतील, जर तुम्ही अशा पद्धतीच्या घटना केल्या, जर तुम्ही अशा पद्धतीची कामे केली आणि या गोष्टी सरकारच्या निदर्शनास आल्यावरती तुमच्यावरती कडक कारवाई सुद्धा होऊ शकते। त्यामुळे सर्व रेशनधारकांनी या नियमांचे पालन करायचे आहे। 1 ते जुलैच्या अगोदर महत्त्वपूर्ण अशी 3 कामे सुद्धा करायची आहे। तर आता आपण मेन मुद्द्याकडे वळूयात। बघा रेशनधारकांना महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यामधील आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांना रेशन कार्डच्या आधारावरती पैसे सुद्धा सुरू आहेत। बघा फेब्रुवारी 2025 पासून हे पैसे सुरू सुद्धा करण्यात आलेले आहेत। जर तुमचा जिल्हा 14 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुम्हाला या रेशन कार्डच्या आधारावरती पैसे मिळत नसतील तर तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी अन्न पुरवठा विभागामध्ये जाऊन चौकशी सुद्धा करायची आहे, त्यानंतर तुम्हाला ते समजावून सुद्धा सांगणार आहे। बघा महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या सर्व जिल्ह्यामधील सर्व रेशनधारकांना पैसे मिळणार नाहीत। 14 जिल्ह्यामधील आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबाला हे पैसे सुद्धा देण्यात येणार आहेत। बघा तुम्हाला मी पैशांचं सांगितलं ते 14 जिल्हे डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देणार आहे। तर आता आपण बघून घेऊयात की रेशनधारकांना मोफत किराणा कधीपासून मिळणार आहे। बघा रेशनधारकांना मागील 3 महिन्यांपूर्वी मोफत किराणा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तशा प्रकारे GR सुद्धा आलेला होता। लवकरच तुम्हाला प्रत्येक महिन्याला किराणा सुद्धा देण्यात येणार आहे। तुम्हाला 1 ऑगस्ट 2025 पासून हा किराणा देण्याची दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे, म्हणजेच 1 ऑगस्ट पासून सुरू सुद्धा होऊ शकतो। बघा 100% खात्री नाही, परंतु अंदाजांनी अभ्यासांनी दिलेल्या माहितीनुसार 1 ऑगस्ट पासून सुरू सुद्धा होऊ शकतो। बघा तुम्हाला मोफत किराणा हा 100% मिळणार आहे। त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणींमुळे थोडासा वेळ सुद्धा लागू शकतो आणि ज्या योजना सुरू होणार आहेत तर त्या योजना लवकरच सुरू सुद्धा करण्यात येणार आहे।